इथे लिहिलंय आय लव्ह कात्रज. आमच्या इथे कात्रज आहे पुण्याला, तर गुजरातमध्ये कात्रज. तर मंडळी ही आहे राजस्थान आणि गुजरातमधील बॉर्डर. वेलकम टू गुजरात. राजस्थानमध्ये ही अशी वाळू आहे आणि या वाळूमध्ये टायर घसरतात, एवढं लक्षात ठेवा. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, मुंबई जयपूर मुंबई याच्या सेकंड लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आता वाजले 10 आणि आम्ही आहोत आता उदयपूरमध्ये. तर काल आम्ही इथेच राहिलो होतो, हॉटेल गुड लाईफ नाही तर मी बोललो होतो हॉटेल गुड न्यूज. तर हॉटेल गुड लाईफ मध्येच आम्ही इथे राहिलो, जेवलो आणि खूप थकलो होतो कारण लवकर राईड सुरुवात केली होती कालची. आणि आजची राईड आपली अजून सुरुवात झाली नाही, तर 10:15 10:30 पर्यंत होईल. तर आता हे आपलं लगेज संपूर्ण रेडी आहे इथे आणि आम्ही पण रेडी आहोत इथे. आणि प्रत्येक राईडच्या सुरुवातीला दोन्ही ग्लासेस मी क्लीन करतो. तर आपल्या हेल्मेटचे वायझर क्लीन करूनच निघतो आणि वाटेत पण 1-2 वेळा आपण क्लीन करतो. तर चला आपलं लगेज आपल्या रुस्तमवर लोड करूया आणि आजच्या आपल्या राईडला सुरुवात करूया. तर आजची आपली राईड उदयपूर टू वडोदरा किंवा वडोदराच्या पुढे अंकलेश्वर किंवा सुरत या 3 डेस्टिनेशन पैकी आपण डिसाईड करू की कुठे थांबायचं आहे. तर चला आजच्या राईडला सुरुवात करूया. तर चला मंडळी, फायनली तयारी करता करता आता 10:30 वाजलेत आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आजचा सुद्धा आपला प्रवास मस्त असा सुखकर होऊ दे. तर हॉटेलपासून अगदी समोरच आहे मेन हायवे आणि इथून आपल्याला आता राईड घेऊन जायचं आहे टुवर्ड्स अहमदाबाद. आजची राईड ही 400 ते 450 किलोमीटरची असणार आहे, कारण उदयपूरपासून वडोदरा किंवा अंकलेश्वरपर्यंत आजचा प्रवास करू असा मी विचार करतो आहे. तर काल संध्याकाळी याच ब्रिजवरून हॉटेलला पोचण्यापूर्वी एक मस्त असा सनसेटचा ड्रोन शॉट घेतला होता, तो या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, कसा वाटला ड्रोन शॉट नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आता लागलेला आहे सुंदर असा सुसाट रस्ता आणि या राजस्थानमधल्या रस्त्यावर मला काही आता राहवत नाही आहे, तर फटाफट क्लिअर करूया. मंडळी, असं वाटतंय की कोणत्या तरी लडाखच्या रूटला आपण ड्राईव्ह करतो आहे, कारण आजूबाजूला डोंगर लांब लांबपर्यंत दिसणारे. समर राईड कशी असते तशी करतोय आपण लडाख साईडला. राजस्थानचे रस्ते लाजवाब यार, अफलातून. हायवे NH-48 आहे ना, जबरदस्त. असा आमचा मुंबई गोवा हायवे टॉप टू टॉप कधी बनणार देवाला माहीत. आता यावर्षी शिमग्याला गावी जायचा विचार आहे, जर गेलो तर मस्त असा रस्ता एक्सप्लोर करू आपण.
इथून उदयपूर आहे सरळ, उदयपूर सिटी, आणि अहमदाबादसाठी आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. तर आता 20 मिनटं झाल्यात आणि घेऊया ब्रेकफास्टचा ब्रेक. थोडा ब्रेकफास्ट करूया, नाश्ता नाही केला आहे. विचारूया ते काय आहे का. हॉटेल श्रीनाथ काठियावाडी रेस्टॉरंट. तर मंडळी इथलं वातावरण बघून मला थोडंसं अस्वच्छ वाटतंय आणि हे लोक पण आत्ताच झोपेतून उठले असं वाटतंय. तर पुढे जाऊया. नको, इथे अस्वच्छ आहे. ते लोक आत्ताच झोपेतून उठलेत, हात बीत एकदम काळपटलेले, घाणघाण आहेत. भुकेबरोबर हायजीन पण आपली मस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्याच पुढे आहे, इथे विचारू, श्रीनाथ काठियावाडी मक्खनवाला. तर इथे आहे पब्लिक, तर इथे ट्राय करू. तर आता आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला. तर आता वाजलेत 11 वाजलेत आणि ॲक्च्युली उशिरा निघालो होतो, त्याच्यामुळे म्हटलं आता खाऊया ना तर डोकं दुखायला सुरुवात होईल. तर आपण मागवले नेहमीप्रमाणेच आलू पराठा आणि पनीर पराठा. तेच खातोय ना 2-3 दिवस, कारण मुंबईला जाऊन वडापाव वगैरे मिसळपाव तर खायचीच आहे. तर इकडचे पराठ्यामध्ये एक वेगळीच चव आहे आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी चव आहे. तर फक्त कालच्या रात्रीचं उदयपूरचं जेवण सोडलं तर बाकी म्हणजे अयोध्या राईडपासून ते मुंबई जयपूर मुंबई राईड अजूनपर्यंत तरी व्यवस्थित असं आपल्याला जेवण खाणं भेटलेलं आहे. तर आता खाऊया आणि पुढचा प्रवास करूया. खराबच झालं ते नवीन. भांडणं चालू आहेत आमचे, भांडणं. बस लवकर. हा बसते, मोठी 5 मिनिटं वाचवते. तर अर्ध्या तासात रिटर्न जर्नी आपले सुरू केले. तर आपण अवघ्या 25 किलोमीटर नंतरच ब्रेक घेतला होता, कारण जसा वेळ वाढत जातो ना मग ते ब्रेकफास्टचा अर्थ नाही राहत. डायरेक्ट मग जेवणच केलेलं परवडतं आणि एकदम जेवण केलं तर मग ते अंगाशी येतं. तर मस्त असा पनीर पराठा आणि साधा आलू पराठा आपण खाऊन पुन्हा आपल्या रस्त्याला मार्गस्थ झालो आहे. तर आज आपल्याला नॉनस्टॉप तरी आता बरंच चालवावं लागेल. तर आता आपण डायरेक्ट पेट्रोल ब्रेकच घेऊ, डायरेक्ट 190-200 किलोमीटर, म्हणजे आता नॉनस्टॉप 160-70 किलोमीटर तरी आपण खेचू मस्त, कारण रस्ते तर सुंदरच आहे. तर मंडळी ही आहे राजस्थान आणि गुजरातमधील बॉर्डर. तर सीमा समाप्त राजस्थान. तर इथे राजस्थानची सीमा संपलेली आहे आणि आपण गुजरातमध्ये प्रस्थान केलेलं आहे. तर आता ते बॅरिगेड्स आपण क्रॉस केले ते राजस्थानमधले होते. आणि गुजरात पोलीसचे सेम बॅरिगेड्स त्याच्या बाजूला. वेलकम टू गुजरात. सो फायनली आपण आता सकाळपासून चालवलेलं आहे 130 किलोमीटर आणि आपण उदयपूरमध्ये जिथे राहिलो होतो तिथून 130 किलोमीटरवर होती ही राजस्थान गुजरातची बॉर्डर.
सब केम छो गुजरात वासीओ? तर रस्ता तर एकदम सुंदर होता. तर आपण नाश्ता केल्यानंतर 1 तास 20 मिनटं झाले आहेत. आता 1 वाजायला 5 मिनटं आहेत आणि आपण 105 किलोमीटर गाडी चालवली आहे. म्हणजे 1.5 तास पण नाही झाला आहे. 105 किलोमीटर. मस्त एकदम सुपर्ब. आणि गुजरातमध्ये आल्या आल्या गुजरातची हवा आपल्याला डोलवते. क्या बात है भाई. हिलके डुलके चलाने का है क्या गुजरात में? हिलके डुलके. तर मंडळी आता आपण हिम्मतनगर हे गुजरातमधील याच्या मागे आहोत आणि 2 मॅप मी टाकलेत. तर आता ह्याच्यामध्ये आहे ना नॅशनल हायवे 48 नुसार आपल्याला 273 किलोमीटर. तर याच्यामध्ये आहे ना नॅशनल हायवे 48 आहे पण तो पुढे जाऊन 57ला कनेक्ट होतो. म्हणजे येताना जो मार्ग आपण घेतला होता मोडासा करून एक गाव आहे त्या गावाच्या आतून मार्ग आणि ते किलोमीटर वाजतात आहे आणि ते किलोमीटर दाखवतात आहे 273 आणि तास लागतात 5 तास 30 मिनटं आणि 5:45ला पोचणार. आणि इकडे जर आपण हायवे टू हायवे गेलो NH 48 पकडून अहमदाबादमधून आतून तर 317 किलोमीटर आणि 5.5 तास दाखवतं. म्हणजे 15 मिनटाचा फरक आहे आणि 15 मिनटात किलोमीटर बघा किती जास्त दाखवतं. एक 30 ते 35 किलोमीटर जास्त दाखवत आहे आणि इथे आपण पोहोचणार 7 वाजता. तर आपण NH 48च घेऊन जाऊ कारण आतल्या रस्त्याला परत तो रस्ता स्लो होतो आणि ट्रॅफिकसुद्धा असते. तर आपण हायवे टू हायवे सरळ निघून जाऊ. तर हे दोन्ही मॅप तुमच्या समोर आहेत. हा गावातला रस्ता आहे आणि हा NH 48 हायवे टू हायवे. तर चला येताना तर आपण गावातून आलेलो तर जाताना हायवे टू हायवे निघूया. तो गुजरात में पेट्रोल सस्ता है ना? राजस्थान नहीं, हाँ राजस्थान से सस्ता है. राजस्थान में 108 107 गुजरात मध्ये 97 रुपीज़ है. क्या बात है. अभी आगे अहमदाबाद जाओगे ना? हाँ 96 में होगा और 1 रुपया कम हो जाएगा अहमदाबाद में. सेम यूपी में भी सस्ता है पेट्रोल, MP में महंगा है. बस बस बस. तर मंडळी जो वादा किया है निभाना पडेगा. तर जसं मी नाश्ता केल्यावर बोललो होतो की डायरेक्ट पेट्रोल भरायला थांबू. तर आता आपण पेट्रोल भरायला थांबलो आहे. टँक फुल केलं आणि गुजरातमधील नापडा शहर आहे. नापडा शहर गाव म्हणजे काही म्हणू शकता. तर नापडा येथे पोचलो. आता फुल टँक केला आहे आणि 11:30 वाजता आपण निघालो होतो. तर आता 2 तासात म्हणजे आपण टोटल 170 किलोमीटर गाडी खेचलेली आहे आणि सुंदर असा रस्ता आहे. तर आता अहमदाबादला आपल्याला जायचं आहे. वाया अहमदाबाद आपण आता जाणार आहोत NH 48. तर रस्ता तर सुंदर असणार आहे आणि येताना आपण आतल्या रस्त्याने आलेलो. मोडासा असं गाव होतं. तर आता आपण शॉर्टकट दाखवतोय पण त्या रस्त्याला ट्रॅफिक जास्त आहे तर त्या रस्त्याने आपण नाही जाणार आहे. तर आता थोडासा रुस्तमला 10 मिनटं ब्रेक देऊ. आपण पण जरा शिसू करू आणि पुढचा प्रवास करूया. 2:30 वाजलेत आणि आताच आपण एक गुजरातमधला छोटा टोल क्रॉस केला आणि इथे सगळे पेरूवाले आणि फळवालेच आहेत. तर गुजरातमध्ये पेरू स्वस्त आहेत वाटतं. तर मी बघतोय ज्यूसवाला कारण आता आहे ना गारवा कमी व्हायला लागला आहे आणि आता उष्णता वाढायला लागली आहे. जसं जसं आपण महाराष्ट्राच्या दिशेने चाललो आहे ना तसं गरम 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 सगळं व्हायला लागलं आहे. तर मंडळी पेट्रोल भरल्यानंतर 1.25 तास आपण कंटिन्यू राईड केलं आहे आणि 80 किलोमीटर पुढे आलो आहे. तर आपण आता मुंबई अहमदाबाद रोडलाच आहोत NH 48ला आणि या एरियाचं नाव आहे छल्ला. आणि रस्त्यामध्ये इथे सगळे ऊसाचे रसवाले आहेत जे हँडमेड जे बनवतात. तर आता आपण त्याच्याकडे मस्त 2 ग्लास ऊसाचा रस पिऊ, थोडा रिफ्रेश होऊ आणि पुढचा प्रवास करू आणि रुस्तमला सुद्धा थोडासा रेस्ट देऊ. तर मंडळी आता आपण मेन अहमदाबाद सिटीच्या जवळ आहोत आणि इथून सिटी 10 ते 15 किलोमीटर आतमध्ये आहे म्हणजे त्याच्याहून कमी.
आणि इथे ना हे पूर्ण सर्कल आहे. जर तुम्ही राईटला गेलात तर तुम्हाला गांधीनगर लागेल आणि लेफ्टला गेलात तर आपल्याला लेफ्टला जायचं आहे. NH48 लेफ्टला आहे आणि सरळ गेलात तर नरोडा लागेल आणि लेफ्टला आहे सरदार पटेल सिंग रोड. रस्त्याचं काम चालू आहे वाटतं, पण आतून जाण्याचा प्रयत्न करू. आता घ्यायचा आहे हा आपल्याला लेफ्ट आणि हा रस्ता कनेक्ट होतो NH48ला. राजस्थानमध्ये ही अशी वाळू आहे आणि या वाळूमध्ये टायर घसरतात, एवढं लक्षात ठेवा. तर आता अहमदाबाद सिटी एक्झॅक्ट आपल्या मागे आहे, तर आपण आपल्या त्याच्या अपोजिट रस्त्यावरून चालतो आहे आणि आता सरळ आपल्याला वडोदरा लागेल आणि वडोदरानंतर अंकलेश्वर, भरूच आणि सुरत, त्यानंतर नवसारी वगैरे ते सगळं लागेल. वलसाड, नवसारी. रस्ता तर सुंदरच आहे, त्याच्यात काय प्रश्नच नाही. आणि आतापर्यंत आपण आता 3:20 झालेत आणि आपण 260 किलोमीटर चालवलं आहे निघाल्यापासून. तर इथे लिहिलं आहे आय लव खात्रज. आमच्या इथे कात्रज आहे पुण्याला, तर गुजरातमध्ये खात्रज. आणि सर्कल असा फिरून आपल्याला जायचं आहे सरळ. जाओ हिरो जाओ, आपल्याला घाई नाही. तर 180 किलोमीटर नंतर रुस्तमला लागलेली आहे पुन्हा भूक. चलो रुस्तम तुझं पोट भरूया. आणि इथे पेट्रोल आहे 96.57. सरकार आपल्या महाराष्ट्रात कधी येणार एवढं. तर नडियाडच्या बायपास नंतर आता 3 लेन हायवे लागला आहे, एक्सप्रेसवे. आणि इथून वडोदरा आहे 55 किलोमीटर आणि आता 4:30 वाजलेत. अजून दुपारच्या जेवणाचा ब्रेक नाही घेतला कारण भूक नाही लागले. तर म्हटलं एकदाच खाऊ, मग रात्री खायला नको. रात्री कसं काहीतरी गोड खाऊन झोपून जाऊ. आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे कारण उद्या आहे रविवार 25 फेब्रुवारी. माझ्या चुलत बहिणीचा साखरपुडा आहे, रेश्माचा, आणि मित्राचा सुद्धा, सोपानचा. तर दोघे भाऊ बहिणीचा. तर त्यासाठी आपल्याला मुंबईला उद्या 3-4 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर आता बघूया 7 वाजेपर्यंत किती किलोमीटर कवर होत आहे. तर आमच्या मॅडम मागून ओरडत आहेत कारण आता 2 तास झाले आम्ही काय गाडीवरून उतरलोच नाही आहे, कंटिन्यू राईड करतो आहे. आणि सकाळपासून फक्त आपण पाऊण तासाचा ब्रेक घेतला असेल. आणि सकाळपासून 320 किलोमीटर आता होतील कंप्लीट. मला भूक लागली असेल तर जेवायलाच थांबूया. ओके, थोड्या वेळानंतर थांबूया. तर मंडळी आपण सकाळी 10:30 वाजता निघालो होतो आणि आता 6:11 झालेत. म्हणजे लगभग 7:45 तास झालेत. आणि तुम्हाला ओडोमीटर दाखवतो किती किलोमीटर होत आहेत. तर आता लाईव्ह बघा, लाईव्ह. तर 400 किलोमीटर कंप्लीट झाले आणि तो मध्ये डॉट आहे त्याच्यामुळे असं वाटतं की 4000 किलोमीटर झाले. तर 7.25 तासामध्ये आज आपण 400 किलोमीटर राईड केलेली आहे. नॉनस्टॉप म्हणू शकता. 2 वेळा पेट्रोल पंपला 15-15 मिनटं आणि नाश्ता करायला अर्धा तास. आणि अजून काय आमचा लंच टाईम झालेलाच नाही आहे.
तर आता मुंबई आहे 400 किलोमीटर. One hour later. हो, तर मंडळी आजची फायनली राईड कंप्लीट झाली आहे आणि टोटल 10:30 वाजता निघालेलो. 7:45 वाजले आपल्याला हॉटेल शोधेपर्यंत. आणि हॉटेल शोधण्यासाठी आम्ही 20 ते 25 किलोमीटर हॉटेल शोधवतो, म्हणजे हायवे लगत जे गेस्ट हाऊस वगैरे असतात. तर नॉन AC आणि इतके महाग आपल्या पूर्ण जर्नीमध्ये मला कुठे हॉटेल मी बघितले नाही. तर टोटल आपल्याला जसे विचारले तसे नॉन AC 1400 रुपये 1200 रुपये. तर आता आपण थांबलो आहे. तर अंकलेश्वरच्या पुढे हॉटेल ऑस्कर आहे. तर इथे नॉन AC 800 आणि ACचे 1000 रुपये होते. तर आता आपण इथे थांबलो आहे आणि ACमध्येच जरा जेवायला बसतो आहे, कारण सकाळपासून आपण नॉनस्टॉप पकडू शकता तुम्ही. 9 तासात आपण 478 किलोमीटर्स म्हणजे लगभग 480 किलोमीटर राईड केली. त्याच्यात 15-15 मिनटाचे 2 पेट्रोल ब्रेक, त्यातच पाणी वगैरे प्यायलो आणि अर्धा तासाचा सकाळी जो परोठा वगैरे खाल्ला तो वाला ब्रेक. त्याच्याशिवाय आम्ही ब्रेक घेतला नाही. आणि हॅट्स ऑफ टू हर, हिला ह्याच्यासाठी हॅट्स ऑफ की ॲज बेस्ट पिलियन रायडर ही बसली आहे मागे. नो हालचाल, नो काहीच, नो गडबड, नो गोंधळ, काहीच नाही. तू चालव, मी बसले आहे बस. आम्ही एकदा फक्त उसाचा रस प्यायलो असेल, बाकी काहीच नाही. तर आता मस्त पोटभर जेऊ. उद्या आपल्याला जायचं आहे मुंबईला, तर सकाळी लवकर निघू. आता इथून मुंबई फक्त 300 किलोमीटरवर आहे आणि हे 100 किलोमीटर आहेत ना, असं वाटतं की अरे हात का मैल आहे. 100 किलोमीटर क्या, एक बार बेटे तो हो जाए. एकदा बसलो तर होऊन जाईल 100 किलोमीटर. आणि 100 किलोमीटर तर म्हणजे असं ना, काटा कसा आपला लगेच 1 मिनटं फिरतो, तर लगेच 100 किलोमीटर होऊन जातात. मग अरे थांब, अजून जरा पुढे थांबूया. आम्ही पाणी ब्रेक पण थांब जरा चालवूया, मग पाणी ब्रेक घ्या. पण असं नाही की स्वतःला जास्त जबरदस्ती स्ट्रेच करतोय, पण एकंदरीत खूप मजा आली राईडला. आणि 480 किलोमीटर पहिल्यांदा हिची म्हणजे आत्तापर्यंतची नॉनस्टॉप ॲज अ पिलियन रायडर. म्हणजे आम्ही गोव्याला पण गेलो होतो, पण गोव्याला कसं बराच वेळ थांबत गेलो होतो. पण हे 9 तासात 480 हॅट्स ऑफ. 500 किलोमीटरच्या लगभगच. रूम नसती भेटली तर आम्ही असं वाटतं की मुंबईलाच पोचलो असतो. तर म्हणतात ना, प्रयत्नांशी परमेश्वर. तर फायनली ज्या बजेटमध्ये पाहिजे होती त्या बजेटमध्ये भेटले. आणि हॉटेलसुद्धा व्हेज आहे. तर आता मस्त पोटभर जेवूया. आणि एकंदरीत व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या. जर तुम्ही आमचा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल बटनला ऑन करा, तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.